डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती झाले आणि त्यांनी जगभरामध्ये अमेरिका फर्स्टचा डंका वाजवायला सुरू केला आणि यामधनं भारताला सुद्धा परिणाम भोगावे लागले. सगळ्यात महत्वाची गोष्ट, डोनाल्ड ट्रम्पने डिक्लेअर केलं की भारत आमच्या खूप सगळ्या गोष्टींवरती खूप सगळे टॅरिफ लावतो, टॅक्सेस लावतो. बेसिकली टॅरिफ या शब्दाचा अर्थ होतो आयात कर. भारत ज्या वस्तू भारतामध्ये आयात करतो यावरती भारत जो कर लावतो त्याला म्हणायचं टॅरिफ किंवा इम्पोर्ट ड्युटी. तर डोनाल्ड ट्रम्पचं म्हणणं होतं की या प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात भारताने कर लावल्यामुळे आम्हाला नुकसान होते आणि त्यात असं आहे की भारताला 2024 या फायनान्शियल इयर मध्ये $46 बिलियन ट्रेड सरप्लस फक्त अमेरिकेसोबत आहे. मग याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्पने डिक्लेअर केलं की आम्ही सुद्धा काय करणार, ज्या पद्धतीने भारताने आमच्या वस्तूवरती आयात कर लावलेला आहे त्याच पद्धतीने भारतामधनं येणाऱ्या सगळ्या वस्तूंवरती आम्ही सुद्धा जशाला तसे त्याच प्रमाणात या पद्धतीने इम्पोर्ट ड्युटी लावणार आहोत. मग यावरती ट्रेड पॉलिसी रिसर्च इनिशिएटिव्ह नावाची जी संस्था आहे यांनी सुचवलं की झिरो फॉर झिरो टॅरिफ पॉलिसी लॉन्च केली जावी. झिरो फॉर झिरो पॉलिसी म्हणजे काय, तर या प्रकारची मोठी ट्रेड डील किंवा अग्रीमेंट न करता काही विशिष्ट प्रोडक्ट शोधले जावे आणि या प्रोडक्ट वरती भारताने आणि अमेरिकेने निगोशिएशन करून दोघांनी कमीत कमी टॅक्सेस किंवा झिरो टॅरिफ लावला जावा. या ट्रेड पॉलिसी रिसर्च इनिशिएटिव्ह नुसार जर हे पॉलिसी लॉन्च केली गेली तर भारतातील जवळपास 90% वस्तूंना याचा फायदा होईल आणि जो ट्रेड प्लस भारताला अमेरिकेसोबत आहे तो सुद्धा भारताला नक्की मिळत राहील. हे महत्वाचं आहे. धन्यवाद.